बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील गणित काय आहे? एका शर्टसाठी 2 मीटर 50 सेंटीमीटर कापड लागते, तर 5 शर्टांसाठी किती मीटर कापड लागेल? तर ह्या गणितामध्ये आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार. काय करायचं आहे? गुणाकार. एका शर्टसाठी किती दिले रे? तर 2 मीटर 50 सेंटीमीटर. काय दिलं आहे? 2 मीटर आणि 50 सेंटीमीटर. तर आपल्याला काय करायचं आहे? 5 शर्टांसाठी काढायचं आहे. मग मी इथं 2 रखाने करून घेते. काय आहेत ते? तर एक आहे मीटर आणि दुसरा आहे सेंटीमीटर. काय आहे? दुसरा आहे सेंटीमीटर. आता ह्यामध्ये मी काय घेतलं रे? काय आहे? 2 मीटर 50 सेंटीमीटर. 2 मीटर 50 सेंटीमीटर गुणिले किती शर्टांसाठी करायचं आहे? 5 शर्टांसाठी, म्हणून गुणिले 5. 5 गुणिले 0 0. त्यानंतर ना 5 5 25. बघा 5 दुने 10. 5 दुने 10. आणि आता इथे काय उत्तर आलं? 10 मीटर 250 सेंटीमीटर. इथं काय करायला पाहिजे होतं? सेंटीमीटर. लक्षात आलं का? तर आपल्याला काय माहिती आहे बघा रे? 100 सेंटीमीटर बरोबर किती येणार आहे रे? 1 मीटर. काय येणार आहे? 1 मीटर. इथं उत्तर किती आले रे? 250 सेंटीमीटर. किती आले? 250 सेंटीमीटर. ह्यामधले मी काय केले? 200 सेंटीमीटर. बघा इथं 250 पैकी मी काय घेतले? 200 सेंटीमीटर घेतले. तर हे रूपांतर मीटरमध्ये काय होणार आहे? 2 मीटर. काय होणार आहे रे? 2 मीटर. 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, तर 200 सेंटीमीटर बरोबर काय येणार आहे रे? 2 मीटर. लक्षात आलं का? मग हे जे काही 2 मीटर आहे इकडे मी पाठवले. तर आता इकडे काय येणार आहे बघा? 10 अधिक 2 आणि इथे काय राहिलं? फक्त 50. म्हणजे इथं काय आलं? 10 अधिक 2 बरोबर काय आले रे? 12 मीटर आणि 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर म्हणजेच 5 शर्टांसाठी काय येणार आहे बघा उत्तर? 5 शर्टांसाठी 12 मीटर 50 सेंटीमीटर एवढे कापड लागेल. लक्षात आलं का? त्यानंतर आता बघा प्रश्न 10. एक गाडी ताशी 60 किलोमीटर अंतर पार करते तर ती. बघा आपल्याला प्रश्नामध्ये उपप्रश्न पण दिलेत. 4 प्रश्न दिलेत. आता प्रश्न खूप मोठा आहे, मग खूप अवघड आहे का? अजिबात तसं नसतं. पहिल्यांदा प्रश्नामध्ये काय दिले बघा? एका तासामध्ये काय सांगितलं आहे? एका तासात किती जाते रे? 60 किलोमीटर. किती जाते ती? 60 किलोमीटर. तर प्रश्न काय आहे बघा? 2 तासात किती अंतर जाईल? काय विचारले? 2 तास. मग चला प्रश्न पहिल्यांदा सोडून घेऊया. काय आहे बघा? प्रश्न पहिला आहे 2 तास. काय आहे रे? 2 तास. 1 तास बरोबर 60. तर 2 तास म्हणजेच काय? 2 गुणिले 60. 2 गुणिले 60 बरोबर काय आले? 6 दुने 12 आणि 0 0. ह्यांचा गुणाकार केला तर किती आलं रे ते? 120 किलोमीटर. काय आहे रे? 120 किलोमीटर. म्हणजेच 2 तासात ती 120 किलोमीटर अंतर जाईल. लक्षात आलं का? त्यानंतर आता प्रश्न दुसरा काय विचारलं आहे बघा? 15 मिनिटात. काय सांगितलं आहे? 15 मिनिटात. आता बघा एका तासामध्ये काय आहे बघा? 1 तास बरोबर काय आहे रे? 60 किलोमीटर. काय आहे? 60 किलोमीटर. आता एका तासामध्ये किती मिनटं असतात रे? एका तासामध्ये मिनटं असतात 60 मिनिटे. किती असतात रे? 60 मिनिटे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच 60 मिनिटामध्ये ती 60 किलोमीटर जाते. तर एका मिनिटाला किती जाते रे ती? एका मिनिटाला जाते 1 किलोमीटर. बघा 1 मिनिटात ती 1 किलोमीटर एवढे अंतर जाते. प्रश्न आपल्याला काय विचारलं आहे? 15 मिनिटात. काय विचारलं आहे रे? 15 मिनिटात. म्हणून 15 मिनिटात ती 15 किलोमीटर एवढे अंतर जाते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता बघा प्रश्न तिसरा. प्रश्न तिसऱ्यामध्ये काय विचारलं आहे त्यांनी? की हे जे काही अर्ध्या तासात किती अंतर जाईल? आता बघा प्रश्न तिसरा. अर्धा तास. अर्धा तास म्हणजेच काय रे? 1 तास म्हणजेच काय? 60 मिनिटे. तर अर्धा तास म्हणजेच काय रे? 30 मिनिटे. काय आहे? 30 मिनिटे. एका मिनिटात 1 किलोमीटर अंतर जाते, तर 30 मिनिटांमध्ये ती 30 किलोमीटर. किती रे? 30 किलोमीटर अंतर जाते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर प्रश्न चौथा. काय विचारलं आहे प्रश्न चौथा? तर तो आहे 3.5 तासात ती किती अंतर जाईल? आता बघा 3.5 तास म्हणजेच किती? 3.5
3.5 तास म्हणजेच काय रे 3 तास आणि 30 मिनिटे. किती आहे रे 3 तास आणि 30 मिनिटे. इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी असं म्हणलं काय आहे एका तासामध्ये 60, तर 3 तासामध्ये मी काय काय घेतलं रे 3 तासामध्ये 3 गुणिले 60 काय आले 3 गुणिले 60 म्हणजेच काय 6 त्रिक 18 180 किलोमीटर. काय आहे रे 180 किलोमीटर हे 3 तासामध्ये जाते. आणि उरलेल्या जे काही 30 मिनिटे आहे ह्या 30 मिनिटामध्ये ती किती जाते रे. इथे आपण तिसऱ्या उदाहरणामध्ये काढले 30 मिनिटामध्ये ती किती जाते रे 30 किलोमीटर. किती जाते रे 30 किलोमीटर. म्हणजे 3 तास आणि 30 मिनिटे ह्यांना जर मी एकत्र केलं तर ते किती येणार आहे बघा 180 अधिक 30 बरोबर काय येणार आहे 180 अधिक 30 0 अधिक 0 0 8 अधिक 3 1100 1 हातचाला 1 1 अधिक 1 बरोबर 2 म्हणजेच काय आलं 210 किलोमीटर. 3.5 तास म्हणजेच 3 तास 30 मिनिटामध्ये ती 210 किलोमीटर अंतर जाते. लक्षात आलं का. 4ही प्रश्न खूप सोपे आहेत. आपल्याला एका तासामध्ये किती जाते तर तासाचं रूपांतर मिनिटामध्ये करा आणि प्रश्न सोडवा. त्यानंतर प्रश्न 11 सोन्याची एक बांगडी तयार करण्यासाठी 12 ग्रॅम 250 मिलीग्रॅम सोने लागते, तर अशा 8 बांगड्या तयार करण्यासाठी किती सोने लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं आपल्याला प्रश्न 9 विचारला होता 1 शर्ट आणि त्यासाठी 5 शर्टांची किंमत, तसंच आपल्याला काय 1 बांगडी तर अशा 8 बांगड्या. चला पहिल्यांदा मी काय करते रे 1 बांगडी कितीची आहे रे ती आहे 12 ग्रॅम आणि 250 मिलीग्रॅम म्हणजे 250 मिलीग्रॅम. आता बघा आपल्याला किती बांगड्या तयार करायच्या आहेत 8. मग मी काय करते पहिल्यांदा 2 रकाने काढून घेते. एक आहे ग्रॅम आणि दुसरा आहे मिलीग्रॅम. आता ह्यामध्ये लगेच किमती लिहूया. काय आहे बघा रे की 12 ग्रॅम आणि 250 मिलीग्रॅम गुणिले किती बांगड्या तयार करायच्या आहेत मला 8. चला 8ने काय करूया गुणूया. 8 गुणिले 0 0 8 45 0 हातचाला 4 8 दुने 16 16 अधिक 4 बरोबर 20 8 दुने 16 6 हातचाला 1 8 8 1 8 अधिक 9. आता बघा इथे काय आहे रे 96 ग्रॅम आणि 2000 मिली. आता बघा हे काही 2000 मिली आहे त्याचं रूपांतर मी ग्रॅममध्ये करते. कशामध्ये करते रे ग्रॅममध्ये करते. तर ते किती येणार आहे हे 2000 आहे. मी इकडे असे पाठवले तर काय येणार आहे ते की 1 ग्रॅम. इथं बघा 1 ग्रॅम बरोबर काय येणार आहे 1 ग्रॅम बरोबर 1000 मिलीग्रॅम. काय येणार आहे 1000 मिलीग्रॅम. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. इथे आहे 2000 मिलीग्रॅम तर ह्याचं रूपांतर काय होणार आहे 2000 ग्रॅममध्ये. म्हणजेच इथं काय होणार आहे 96 अधिक हे 2000चं रूपांतर झालं ग्रॅममध्ये म्हणजेच 2. तर हे उत्तर काय आलं 96 अधिक 2 बरोबर 98 ग्रॅम. काय आहे 98 ग्रॅम. म्हणजेच अशा 8 बांगड्या तयार करण्यासाठी 98 ग्रॅम 8 बांगड्या तयार करण्यासाठी किती रे 98 ग्रॅम सोने लागेल. किती 98 ग्रॅम सोने लागेल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो.